तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिलती रही है मिलॉर्ड, लेकिन इंसाफ नहीं मिला, अशी कंडिशन आता फार्मसीच्या विद्यार्थ्यांची झाली. एक सनी देओलचा पिक्चर होता ना, त्या पिक्चर मध्ये हा डायलॉग आहे बघा, नुसती तारीख वर तारीख मिळत असते, पण तिथं त्याला काय इंसाफ मिळत नाही, त्या केसचा रिझल्ट काय लागत नाही, आणि इथं आमचं रजिस्ट्रेशन काय संपत नाही. अशी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती झालेली आहे. आणि आता त्याचं नेमकं कारण काय असतं हे पाहूया. कारण विद्यार्थ्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, 1 महिन्यापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन. मागच्या महिन्यात सुरुवातीला पहिल्या आठवड्यात सुरू झालंय, अजून तारीख दिलेली आहे 12 तारीख, आणि परत ती किती वेळा वाढणार हे माहित नाहीये. मग विद्यार्थ्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, घरचे वैतागलेत, म्हणायला लागलेत ह्यांची ऍडमिशन सुरू आहे नाहीत अजून, नुसतं रजिस्ट्रेशन सुरू आहे, मग ते राऊंड कधी होणार, काय होणार, हे खूप टेन्शन आहे. तर मेन मुद्दा काय असतोय आपण इथे एक छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहू. आता मी इंजिनिअरिंगच्या काउन्सिलिंगचे व्हिडिओ बनवायला लागलोय, सगळा डेटा फ्री द्यायला लागलोय, फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पण देणार आहे, पण अजून त्यांचं सुरूच नाही ना, मग कसं देणार आहे? कारण विनाकारण आता गोष्टी द्यायचं आहे म्हणजे काय, लग्न ठरायच्या आधी मांडव घालायचा आहे, त्यामुळे आपण तसं काय करणार नाही. होऊ दे, ऍडमिशन प्रोसेस चालू होईल, लास्ट राऊंड स्पॉट राऊंड पर्यंत फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पण जसं इंजिनिअरिंग वाल्यांना डेटा देतोय, सगळ्या गोष्टी देतोय, दिल्या जाते, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे. हा, परत एकदा तारीख पे तारीख मुद्द्यावर. म्हणणार तू काय डोक्यावर पडलीस काय, आता काय करूया, मेसेज आल्यात, विद्यार्थ्यांना रिप्लाय द्यायचा, मला टेन्शन आहे, काय देऊ. आता रजिस्ट्रेशन मागच्या महिन्यात 7 तारखेला सुरू झालंय, ठीक आहे. म्हणणार हे बाबा सुरू आहे, कधीपर्यंत आहे, आता 12 तारीख. इथं स्टार टाकतात बघा, का स्टार माहित नाही कधीपर्यंत, कधी बी पुढे ढकलणार. ह्यांच्या म्हणण्यानुसार आपण लास्ट फायनल मेरिट लिस्ट पाहूया, 20 ऑगस्टला लागेल. ठीक आहे. मग हे फिक्स आहे का, हे पण नाही, हे पुढे वाढत राहणार. मग आता ह्याचा फायदा होणार की तोटा, बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शन आहे, सर आमचं कॉलेज कधी सुरू होणार, मग ते सिलेबस कधी संपणार, आमची एक्झाम लगेच येणार का. बाळांनो, फार्मसीची कॉलेजेस आहेत ती सगळी एकदम चालू होणार, सेकंड राऊंड नंतर चालू होणार. असं कुठलं कॉलेज नाही की बाबा आता सुरू झालं आणि 2 महिन्यांनी परीक्षा. कितीही लेट होऊ दे, तुम्हाला ऍडमिशनसाठी पुरेसा वेळ दिला जातोय, आणि ऍडमिशन नंतर अभ्यासासाठी पण पुरेसा वेळ दिला जाणार. ठीक आहे. 3-3.5 महिन्याची सेम कशी होणारच आहे, 1-2 महिने पुढे जाईल, आणि पुढची परीक्षा 1-2 महिने पुढे जाते, म्हणजे 1 वर्ष तुम्हाला ऍडजस्ट करून घेतलं जातंय. हे तुमच्यासाठीच आहे का, नाही, सर्वांसाठी. आता हे फायद्याचं काय ठरतंय सांगतो, की मेन मुद्दा काय, तुमची पुढे प्रोसेस चालले, ह्याचं एक महत्वाचं कारण असतं की इंजिनिअरिंगचे ऍडमिशन सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी कसं होतं, फार्मसीसाठी कुठले विद्यार्थी जायचे, फक्त बायोलॉजीचे विद्यार्थी, म्हणजे पीसीबी ची सीईटी दिलेली. इंजिनिअरिंग साठी कोण जात होते, पीसीएम चे विद्यार्थी जात होते. आता काय झालं, फार्मसीसाठी अलाउ केलं कुणाला, पीसीएमच्या विद्यार्थ्यांना, आणि इंजिनिअरिंग साठी अलाउ केलं पीसीबी. आता सगळ्याच इंजिनिअरिंगच्या सीट नाही आहेत, काहीच इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत, म्हणजे एक्झाम्पल बायोटेक्नॉलॉजी किंवा ऍग्रिकल्चर, पण सहसा मुलं तिकडे बायोलॉजीची जात नाहीत. ठीक आहे. मग इंजिनिअरिंग मधली बरेच विद्यार्थी हे फार्मसीसाठी जातात, आणि इंजिनिअरिंगला कंपॅरेटिव्हली काय असतं, विद्यार्थी जास्त आहेत. मग काही विद्यार्थ्यांनी समजा दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली चालू ठेवल्या, म्हणजे फार्मसीचे पण राऊंड चालू ठेवले आणि इंजिनिअरिंगचे पण. मग मॅक्सिमम विद्यार्थी इंजिनिअरिंगचे फार्मसीचे सीट घेऊन ठेवणार, आणि इंजिनिअरिंग कडे प्रोसेसला पुढे जातील. मग ती विनाकारण सीट ती इंजिनिअरिंग वाल्यांनी तटवून धरली जाणार ना. असं होणार नाहीये की बायोचे खूप विद्यार्थी इंजिनिअरिंग, कारण अलाउच नाहीये तिथं, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे कोर ब्रँचेसला त्यांच्या. मग इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी मॅक्सिमम मात्र ते बायोलॉजी थ्रू जी येतात त्यांना टक्कर देतात फार्मसीच्या सीटला. आणि जर त्या फार्मसीच्या सीट चांगल्या कॉलेजच्या चांगल्या मेरिटच्या पण जर त्यांनी ठेवल्या, तर मग फार्मसीच्या विद्यार्थ्यांना काय मिळणार, कारण तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ही फार्मसीची सीट पण घेतोय, इंजिनिअरिंगची पण घेतोय, आणि थोड्या शेवटची ऍडमिशन प्रोसेस संपायच्या वेळी तो फार्मसीची सीट सोडतात. हे बऱ्याच वेळा आधी झालं. आणि आता मागच्या वर्षी केसेस वगैरे चालू होत्या फार्मसीच्या कॉलेजांच्या कोर्टमध्ये, त्यामुळे पण एक्सटेंड झालती. पण हे मेन रिझन असतं की इथे एक फार्मसीचे ऍडमिशन थोडेसे लेट डिले होऊ देत, जेणेकरून इंजिनिअरिंगची मुलं इंजिनिअरिंगला ऍडमिशन कन्फर्म करतील, तिथं फी भरतील आणि तिकडे जातील. एकदा का तसं झालं तर ते विद्यार्थी इकडे फार्मसीला ऍडमिशन घेणार नाही. नाहीतर जर त्या विद्यार्थ्यांनी 2-2 सीट घेतल्या, मग तुम्ही म्हणणार मग त्यानं काय होणार आहे, अरे तो नंतर सोडणारच की जर त्याला इंजिनिअरिंग करायचं असेल. नाही आहे, जर समजा त्याने फार्मसीच्या सीट चांगल्या कॉलेजची घेऊन ठेवली, आणि फार्मसी तुम्ही करताय जे विद्यार्थी, त्यांना काय होणार, ती चांगलं कॉलेजची चांगली सीट मिळणार नाही, मग ते कुठल्या ते खालच्या कॉलेजला जाणार. मग सेकंड थर्ड राऊंडला काय म्हणणार, आता काय सीट मिळत नाही, मिळाले ते कॉलेज मी घेतो आणि मी पुढे जातो.
मग काय झालं, ती सीट तटवली त्या विद्यार्थ्यांना, इंजिनिअरिंगचे सगळे राऊंड संपले, तो इंजिनिअरिंगला जाणार, इथली फार्मसी सीट शेवटी सोडणार. मग चांगल्या विद्यार्थ्यांना ते चांगलं कॉलेज मिळणार नाही, काही वेळा ते कॉलेज मोकळं पण राहील, कारण का फार्मसीचे डेट पण संपतील शेवटची. मग विद्यार्थ्यांना प्रश्न पैशांचा पण येत नसतो. मग असं होऊ नये, मग फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं खूप पद्धतीने नुकसान होतंय. मग ते होऊ नये त्याच्यासाठी थोडेसे डिले झालेले कधीही चांगलं. म्हणणार सर मग आता ते कधीपर्यंत होणार, काय होणार, जोपर्यंत इंजिनिअरिंगचे राऊंड संपणार नाहीत. हा शेवटी काय होतं, ऑलमोस्ट ते गोष्टी थांबतात. आता ह्यावर जर वर्षीपर्यंत 3 राऊंड व्हायचे, आता 4 झालेत म्हणणार, 1 राऊंड वाढला आणि डोक्याला ताप. तर फार्मसीचे राऊंड चालू होतील ह्याच्यानंतर. आता हे 20 ऑगस्ट देतील, थोडीच काय 21 ऑगस्ट पासून असणार आहे काय, हे आणखीन 3-4 दिवस एक्सटेंड झाला असं समजू. मग पहिल्या वीक मध्ये तुम्हाला सप्टेंबरच्या काय होईल, अराउंड फर्स्ट राऊंडच्या सगळ्या प्रोसेस चालू असतील. तर इंजिनिअरिंगचं लास्ट राऊंड, 4th राऊंड आहे तो 1 सप्टेंबरला त्यांची अलॉटमेंट होणार, आणि त्याच्या पुढे 3-4 दिवस पकडा. म्हणजे ते कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं वगैरे, स्पॉट राऊंडची वगैरे विद्यार्थी नाहीत. फार्मसी पण करतो आणि स्पॉट राऊंडला इंजिनिअरिंगला पण जातोय, थोडेसं रिअर होतंय. पण तरी पण जरी केलं तर ह्यांचा लास्ट राऊंड आहे 1 सप्टेंबर. मी म्हणतो 10 सप्टेंबरच्या राऊंड पकडा, की सगळं इंजिनिअरिंग वाल्यांचं क्लिअर होईल आयडिया. मग तुमचा त्यावेळी फर्स्ट राऊंडच्या चालू असणार, फर्स्ट राऊंडच्या प्रोसेसमध्ये असणार आहे तुम्ही. मग तुमचा फार्मसीचा 3rd-4th राऊंड शेवटी राहील, त्यावेळी सीट राहणारच आहे. म्हणून सांगतोय की जितकं लेट होईल फार्मसीचे ऍडमिशन तितकं फायद्यात. ऍटलिस्ट इंजिनिअरिंगचे ऍडमिशन सगळे संपू देत. इंजिनिअरिंगचे ऍडमिशन संपले, ज्या काय सीट शिल्लक राहतात त्या सगळ्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांना आहेत. मग ती मॅथमॅटिक्स वाली पण असू देत, ती फक्त फार्मसीच करणार असतील तर त्यांच्यासाठी पण ते राहू देत, मग तिथं काय नुकसान नाही आहे. पण जे इंजिनिअरिंग साठी चाललेत आणि मला इंजिनिअरिंगचं चांगलं कॉलेज, चांगली ब्रँच मिळते की नाही मिळते हे बघतो आणि मग ठरवतो, असे म्हणणारे विद्यार्थी इकडे इंजिनिअरिंगच्या सीट घेऊन ठेवतात. मग तसं होऊ नये, फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, कॉलेजांना पण खूप त्रास होतो, सीट वॅकंट राहतात. मग ह्या सगळ्या गोष्टी टाळाव्यात आणि विद्यार्थ्यांचं भलं व्हावं यासाठी ही प्रोसेस नेहमी पुढे डिले करावी आणि होत राहते, आणि हा फायद्याचा आहे. त्यामुळे निवांत राहा. हा आता काय नुसतं असं पडून पिक्चर बघायचं आहे घरात, काय वेगळं काम आहे आपल्याला, करूया ना. परत पुढच्या आयुष्य 4 वर्ष आहेत ना, ती लय घासायचे. मग काय करायचं असतं काय नाही बघू. मी व्हिडिओ आता बनवतोय, ऍक्टिव्ह आहे युट्यूबवर, आता झालोय 3-4 महिने, म्हणजे बोर्डच्या बाबा एक्झाम पासून. लास्ट इयरला महिना 2 महिनेच होतो, पण यावेळी आहे तुम्हाला 4ही वर्ष गोष्टी काय करायच्या ते सांगतोय. ठीक आहे, चला, थँक्यू.